फाटलेली आहे. आता तुम्ही पाहिलं की व्हिडिओ कसा कट झाला, गाडी एकदम स्किड झाली, टोकियो ट्रिप मारलेली गेली. आपले कुठे गेले दिनेश भाऊ? टोकियो ट्रिप मारून दिली. सगळे मागे जेवढे बसलेले त्यांची फाटून गेली. मी विचारकडे बघू राहिलो गाडी काय सांगितलं की समोर गतिरोधक आहे, पण माझा गतिरोधक बनवता फोकस जंगल असल्यामुळे मला काय वाटलं तरी आलं काय, मी डायरेक्ट ब्रेक मारला ना, गाडी नाही 2 टायरांवर 2 टायरांवर गेला ना, झाड एकदम म्हणजे तिथून टर्न मारल्यानंतर ती परत ह्या इकडच्या साईडला आली गाडी. म्हणजे खरंच नशिबाचीच गोष्ट म्हणावं लागलं आपल्याला. नशीबवान आहे आपण. 8-9 जण जेवढे आहेत तेवढे. तो corner मागे गेला मागे. Fly, I'm the last one to die. तर भावांनो आलोय आपण नवीन व्लॉग सोबत आणि चाललोय कुठे तर एकदम स्पेशल जागेवर चाललोय. दिनेश भाऊ सांगा. आपण चाललोय आता रायगडावर. आज 5 तारखेला आपण सायंकाळी रायगडावर पोहोचणार आहेत. म्हणजे दुपारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण रायगडावर पोहोचणार आहेत. तर आता निघूया आपण. आता रात्रीचे वाजले असतील किती, 2 वाजले ना. सध्याला पोलीस येऊन गेले इथून. आणि आता पोलीस येऊन गेले, पण आपले दिनेश भाऊचे ओळखीचे होते. हा म्हणून वाचलो, नाही तर इथे आमचे कार्यकर्ते इकडे पहा यांना पकडणारच होते. आणि आपली ही गँग आपले आमची रायगडाची वारी आता जस्ट निघालेली आहे. हा, सगळं सामान वगैरे पॅक आहेत एकदम सगळे माणसं आपले बसलेले आहेत. आणि भावांनो तसंच आपले इथं जीवाला जीव देणारे माणूस आलेत. संदीप भाऊ मजा येते का नाही? संदीप भाऊ बॅग दाखवा तुमची. ही पहा इंटरनॅशनल बॅग आहे. ट्रेकिंग साठी एकदम क्वालिटी बॅग आणलेली आहे त्यांनी. पोलिस काय करताय? तुमचं नाव सांगितल्यावर निघून गेले ते. सांगत चला 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 बसा बसा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. तर अशाच प्रकारे आपण निघालेलो आहे. 2:30 वाजलेले आहेत आणि आपले सगळे मेंबर पाहून घ्या. आपले सगळे मेंबर बसलेले आहेत. संदीप भाऊ सगळे आपण जात आहोत महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सहभागी होण्यासाठी. भावांनो आपण अशाच प्रकारे बसलेलो आहोत आणि मस्ती चालू झाली संदीप भाऊची. हे पहा रॉकी. 9 वाजले आहेत सकाळचे 3. अशा प्रकारे यांना पहा. डान्स बार चालू झालेला आहे. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या हो रहा है? त्याची फाटलेली आहे. आता तुम्ही पाहिलं की व्हिडिओ कसा कट झाला, गाडी एकदम स्किड झाली, टोकियो ट्रिप मारलेली गेली. आपले कुठे गेले दिनेश भाऊ टोकियो ट्रिप मारून दिली. सगळे मागे जेवढे बसलेले त्यांची फाटून गेली. असा समजा का 91 मीटर गाडी घसरतच गेली. आम्ही गाडी गेली घसरून. मी विचारकडे बघू राहिलो गाडी. संदीप भाऊ इतके गाड झोपत का गाडी त्यांना काही माहितच नाही. संदीप भाऊ विचार राहिले काय झालं. इथं सगळ्यांची फाटून 4 झाली. पण ती गाडी उभी कशी राहिली माहिती का? अशी रस्त्यावर अशी सरळ उभी राहिली. गाडी सरळ झाली कसं काय? अशी सरळ पद्धतीने गाडी उभी राहिली परत. पाहून घ्या बॉईज. म्हणजे सॉरी कट झाला त्याच्यामुळे चालू राहिलं पाहिजे होतं. 5 मिनिटापूर्वी ना माझ्या मनात काय विचार येत होता माहिती का? विशाल तू मला बोलला बघ की ह्या मंदिरात आपण थांबायला पाहिजे. मला वाटलं यार, म्हटलं का चुकी केली आपण त्या मंदिरात थांबायला पाहिजे म्हटलं. कारण की ते जंगल लागलं ना, मला थोडस असं अनकम्फर्टेबल झालं नाही का. म्हटलं यार त्या तिथं थांबायला पाहिजे होतं. गाडी पण स्केट आणि झाली. पुढच्या पाठीमागं तेवढ्यात ते मोठं गतिरोधक दिसलं ना रे. छोटा तुम्ही पाहिले, माझं लक्ष पुढे म्हणजे थोडा हे चकव्याचा विषय झालाय असं वाटतंय मला. लोकेशन आणि मी एकदम स्ट्रेट मी पाहू राहिलो. जीवना मरणाचा संगम झालं आणि सगळेजण हसू राहिले. जीवन मरण आलं. भावना घे फक्त बस. तुम्ही सांगा फार कठीण होत्या बाबा. एकदम काय करता ये असं. केव्हा गाडी पलटेल त्याची वाट पाहत होतो. संदीप भाऊला तर माहितच नाही काय झालं. तुझं एक विशालचं एक माझं एक प्रॉपर लक्ष होतं. मला प्रॉपर माहिती होती गाडी पलटी मारणार म्हणजे मारणार.
लगेच अशी फिरवून टाकली. गोष्टी चालू आहेत. जीवन मरण पाहून घेतलंय ते बरोबर. गाडी जिथे स्किड झाली ना तिथे बरोबर व्हिडिओ पण बंद होऊन गेला आपला. काय माहित कसं. आठवणी आठवणी कशा आहेत आठवणी. अरे पण संदीप भाऊला काय माहिती नाही. मी विश्लाकडे पाहत होतो. नाही 1 सेकंद नाही, ते 2-3 सेकंद अशी गाडी उचकली तेवढ्यात ती फिरली लगेच. पहिले अशी झाली आणि नंतर जेव्हा अशी झाली ना अशी. आणि माझ्या डोळ्यासमोरून अजून ते चित्र जात म्हणजे ते राजू दादाच्या लाईटी लागल्यात सगळ्यात जास्त. आली गाडी. आम्ही पाहत होतो केव्हा गाडी पलटी होईल. माझ्या हाताला आहे ना, मी ते वरती हँडलला पकडलेला होता ना, मुरगाळल्यासारखं वाटतंय मला ते direct. लय डोकं लागलं आता. एवढी गाडी पलटी होणार होती बरं का. मी चिल मध्ये बसलेलो आहे का मागं. हे पण पाहू. अशी अशी घसरते गाडी. मी चिल मध्ये बसलो नाही का. आणि मी संदीप भाऊला विचारलं काय झालं. संदीप भाऊला माहितच नाही काय झालंय. मरण आलेलं संदीप भाऊ तोंडाशी. बरं म्हणजे नाही पानपलटी धडा दुसरा लागणार होता. ते पण संदीप भाऊ बरोबर असं झालं असतं. डायरेक्ट नाही का स्वर्गात गेले ते. मी केदार संदीप भाऊ स्वर्गात जाईल असा तो इथं प्रश्न आहे. आपण एकदम बाहेर पडलो. सावकाश बाहेर पडलेलो आहे. आपल्या एकदम म्हणजे गळ्याशी आलेलं होतं पण बाहेर पडलोय आपण आपल्या सुखरूप. पाठीमागे कोणीतरी म्हणजे हा देवाचा हात आहे. खरोखर म्हणजे आपण चांगले कर्म केलेत आपण. महाराजांच्या याला दाखव. याला घ्यायची कर्म आहेत का. आणि माझ्या डोक्यात हे पण आलं होतं बरं का. हा बोलला होता की कॅन्सल करायचं. काय सांगितलं की समोर गतिरोधक आहे पण माझं गतिरोधक बनवता फोकस. जंगल असल्यामुळे मला काय वाटलं चायला तरी आलं काय. मी डायरेक्ट ब्रेक मारला ना गाडी नाही 2 टायरांवर. 2 टायरांवर गेल्यानंतर आहे ना ती त्या साईडच्या साईड पट्टीला जाऊन तिकडं झाड एकदम म्हणजे तिथून टर्न मारल्यानंतर ती परत ह्या इकडच्या साईडला आली गाडी. म्हणजे खरंच नशिबाचीच गोष्ट म्हणावं लागलं आपल्याला. नशीबवान आहे आपण. 8-9 जण जेवढे आहेत तेवढे. तो कॉर्नर मागे गेला मागे. टायर घसरण्याचे 1 बिन दाखवून येत. तर भावांनो व्लॉग लांबा होणार आहे कारण की विषय झालाय. आता अर्धा 1 तास थांबू चिल करू. थोड्या वेळाने जाऊ. तुम्हाला लोकेशन दाखवतो कुठं मॅटर झाला तो. इधर से हे टायर पहा हे पहा हे पहा. इथून टायर आहे आपण. इथून लाईव्ह शो हा टायर. हा पहा घसरत. इथून जी गाडी उडली ना पुढचे 2 टायर वर. तिथून अशी आली. हे पहा टायर. त्याच्यामध्ये गेली असती डायरेक्ट. इथून इकडं उडवली डायरेक्ट. अशी सरळ उभी राहिली गाडी. सगळ्यांची पाठवून गेली पण. तर देवाने आपल्याला दुसरी लाईफ दिली. कसं वाटतंय तुम्हाला दिनेश भाऊ? आनंद गगनात मारत आहे आता आमचा सध्या. काही पण हो नाही आले का. काही पण हो आम्ही हसतच होतो. आता पलटी जरी झाली असती तरी आम्ही उतरून आता गाडी उचलली असती. चला मग आता निघू. आपल्याला झालाय इथे थांबून अर्धा 1 तास झालाय. आता निघू इथे. लोकेशन पण तुम्हाला दाखवली. तिथनं गाडी घसरली आणि 2 टायर वर होऊन गेलेले डायरेक्ट. आवाज बसून गेला. लॉक करणार गाडी घसरली त्याचा असर हात धरून आहे आता. तुला सांगणार होता लॉक करणार. घाबरली पार्टी घाबरली. तर भावांनो आता झाली सकाळ. आपण कुठे कर्जतच्या इथं पोहोचलोय. ऑलमोस्ट कर्जत. गाडी थांबवली. थोडीशी लोकेशन पाहायला चाललोय. तुम्हाला पण दाखवतो. ये क्या था? तो अपन रुक गए हैं थोड़ी देर के लिए. भावांनो ही प्लेस पहा. हॉरर प्लेस ही आपण शोधून काढली. गावात काय पण गवसत राहतो. आम्ही थांबलो इथे. हा डवर बाबा बोला ना. इथे कोणता भूत राहतो? इथे खागऱ्या भूत राहतो. ही पहा हॉरर प्लेस. आणि इथे आपल्याला ब्रँड दिसण्यात आलेला आहे. काळ झाली. आपले माणसं थोडे आराम करून राहिले.
कारण की स्लीप गरजेची आहे. थोडंसं बसून बिसून घेतो, त्यानंतर निघतो आपण पण. का हो शेठ? तर ट्रॅव्हल एक्सपिरियन्स याला बोलतं. म्हणजे हे पहा, हे आपले शेठला अंथरून पांघरून झोपून गेलेले आहेत. ओ शेठ, बोला ओ शेठ, बोला ना. चांगली झोप येते का? हा चांगलेला आहे. मच्छर नाही ना चावत? नाही ना मच्छर नाही. झोपून जा ना. हो झोपतो. तर याची इतकी फाटलेली की ते साईडला धरायचं होतं, ते धरून होता, पूर्ण गाडीत झोपला नाही. आता पहा असा झोपावं लागतं. मग हे पहा, सकाळ झाली. नाशिकपासून आपण 150 किलोमीटर लांब आलो आहे. पोरं आराम वगैरे करून राहिले. काय झालं कमलेश? कमलेश भो असं आहे का? डोंगर दऱ्या पाहून घ्या, डोंगर दऱ्या. हे पहा इकडे. तर भावानं एकदा बोर्ड पाहून घ्या. आणि इथं मी आहे. अरे काय झालं? इकडे आराम करून राहिला का? आराम चालू आहे मस्त. एकदम क्वालिटी आराम चालू आहे. मागच्या अँगलनी ट्रक वगैरे येऊन जाईल ना, जिंदगी सेट आहे भाऊची. थोडंसं खाली जाऊ, पाहू खाली काही आहे नाही. मी रोड पासून थोडंसं लांब आलोय. पळसाला पाने 3. पळसाचं झाड आहे. ते पानं तोडायचं, मस्त सुई धाग्यासारखं शिवून घ्यायचं आणि ताट बनवून आपण जेवणामध्ये चांगले उपयोग. पानं शोधू नये का हे असे. हां, पुढे चला. एक्सप्लोर चालू आहे सध्याला. म्हणजे आपला थोडासा ॲडव्हेंचर चालू आहे इथे. तर भावांनो, आपण तोडलेत. करवंदाचं झाड सापडलंय, पण त्याला करवंद नाही. हां, बिनमोसम बरसात. खाली असतील तर पाहू, भेटले तर तोडून घेऊ. उंबरीचं झाड सापडलेलं आहे. करवंदे काही सापडून नाही राहिले. काट्यावालं झाड. तर ही आपली जंगल सफारी डोंगर दऱ्यांमध्ये भर सकाळी. कमलेश भाऊ काय सापडेल का? अरे करू का हात हलवत जावं लागेल? फुलं पण नाही लागले ना त्यांना. चल, रिटर्न जावं लागेल. तर आपण रिटर्न चाललेलो आहे. पण कमलेशनी काय बनवलं आहे दाखवा. नॅचरल बॅग. नॅचरल बॅग. याच्यामध्ये करवंद वगैरे जे भेटेल, पाणी बिनी, जे रिसोर्स भेटेल ते घेऊन जावं लागेल. अरे इथून चला, इथून चला. शॉर्टकट, शॉर्टकट. जिंदगी में कठिनाई ज़रूरी है. जैसे कि वो बंदी हमको छोड़ के गई थी, वैसे कांटों से बच जाते हैं हम. कठिनाई यहाँ है, यहाँ से चलो. हे बा, शोधून शोधून इथं आळवीचं झाड सापडलंय, पण त्याला हे पहा कच्चेच आहेत, पिकलेले नाहीत. दिसत आहेत तुम्हाला एखाद पार, कच्चेच आहेत. हां. तर भावांनो, रिटर्न आलो. हे दाखव बा, रानमेवा घेऊन आलो. हे कच्चे बिच्चे आता खातील की काय करतील त्यांनाच माहीत. सरप्राईज. हां, सरप्राईज. तर पाहू, उठतील तेव्हा देऊ त्यांना. तर पाण्याची कमतरता भासली आहे. तर आपण कुठे आहेत? हो भाऊ. आता कमलेश भाऊ इथून आपल्याला ट्युटोरियल देतील का पायपावरून कसं चढायचं. पाईपावरून चढून पण फायदा नाही ना. अहो, तुम्ही भलत्या जागेवर चढून जाताय, पायपावर चढून दाखवा फक्त. पाईपावर चढून पण फायदा नाही ना वरती. त्या प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे. प्रयत्नाती परमेश्वर. चढा 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 चढा. तुमच्याकडून काही जमणार नाही. माघारी चला. मायदेव येते. घरं पहा थोडेसे क्वालिटी, म्हणजे एक लाईनमध्ये आहे. कंप्लीट झाले नाहीत. थोडं ग्राउंडवर आलो आहे. हे पहा, इथे क्रिकेट खेळता आणि कोणी तर पार्टी पण केली बरं का इथे. हे पहा, एका जागेवर जमा करून ठेवलं. प्ले गेम. पण ही जी फांदी आहे ना, आत्ता 2 सेकंद पहिले आमच्या समोर खाली पडली. खूपच मोठं झाड आहे. आपला क्रीडा सप्ताह चालू झालेला आहे. येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. हां हां हां, थोडंसं नीट. तुम्हाला तो आपला गेम चालू झालाय.
मार मार. हे माणसाला खेळता येत नाही. चौका जाईल चौका. पहा मारली गेलेली. महेंद्र सिंह धोनी के हाथ में बल्ला और ये शानदार गेंद. ये गेंद कहाँ जाएगी अब पता नहीं है. टाकू राहिलो. आउटसाइड वाइड वाइड. टाका टाका टाका. हा हा पहा जोरदार चौका. 1 मारण्यात आलेला आहे. आपल्यामध्ये पैज लागली. एक खांबाला जो दगड मारेल त्याला भेटतील 500 रुपये. संदीप भाऊचा पहिला नेम. संदीप भाऊ नेमवाले माणूस आहेत. पाहिलं ना पहिले चान्स मध्ये पार. खांबाचा आवाज ऐकला ना ए दुसऱ्या ह्याच्यात पार. खिलाडी संदीप भाऊ खिलाडी. हे पहा तिसरा वाला मिस केलाय. संदीप भाऊला 1000 रुपये दे. चल हे उघडे नागडे. पहा सूर्य दिसलेला आहे. आपण एखाद गावामध्ये एंटर करून राहिलो. आपले संदीप भाऊ इथं जागे झाले. तुम्हाला माहिती आहे गाव दिसू राहिले. आणि ती फांदी पडलेली ना तर तो माणूस गेला. त्याच्या लाईटा लागल्यात की फांदी पडली. फांदी पाहायला गेलाय. तर आपण आलो पण त्या भले दादांनी आपल्याला सांगितलं की दुकान थोडंसं पुढे आहे. आपण गावात काही दुकान वगैरे नाही तर तिकडे चाललो दुकान वगैरे पाहायला. तर 10 किलोमीटर ट्रेकिंग करण्यानंतर आपण आलो इकडे. ते पहा पोहोचलोय दुकानाच्या इथं पोहोचलोय पण कुलूप लावलेलं आहे. इतक्या सकाळी सकाळी कोण राहणार आहे. हां संदीप भाऊ कुत्रे वगैरे नसतील ना. भावांनो हे कोकणात असं घर पाहिजे. क्वालिटी. संदीप भाऊ ॲनिमल लवर आहेत. संदीप भाऊ आपले सेकंड गावाकडचं आहे. त्याला नाही माहित सेकंड कसं करायचं. तुला शिकवलं ना सेकंड. पंजा काय खावाडू राहिले त्याला. तर आपलं मित्र परिवार रेडी आहे इथे. आणि तुमच्यासाठी कच्चे आणलेत आवळे. हां खाऊ नका फक्त पहा. आता आमचे कावळे करतील आंघोळी. हां